नमस्कार. आत्मनिर्भर भारत या कार्यक्रमात मी आशुतोष अरुणा भालचंद्र सावे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांची जयंती 21 ऑगस्ट हा दिवस जलसंधारण दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानुसार राज्यातल्या सर्व 36 जिल्ह्यांमध्ये महा वॉकेथॉन आयोजित करण्यात आली होती. या महा वॉकेथॉनच्या माध्यमातून माती आणि पाण्याचं महत्त्व अधोरेखित करण्यासोबतच जलसंपन्न महाराष्ट्र घडवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. ठिकठिकाणी आयोजित माती जपा, पाणी वाचवा आणि सुरक्षित महाराष्ट्र घडवा या संदेशातून राज्यात जनजागृती करण्यात आली. महत्त्वाचं म्हणजे या महा वॉकेथॉन वॉक फॉर वॉटर उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्यात सर्व जिल्ह्यांमधून या वॉकेथॉनमध्ये 3 लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी सहभाग घेतल्याची माहिती आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माती आणि पाणी संवर्धनासाठी शासन दरबारी अनेक योजना आहेत. अनेक अभियानातून याचं महत्त्व अधोरेखित केलं जाते. नागरिकांना विशेषतः तरुणाईच्या प्रयत्नांना साथ घालण्यासाठी मृद आणि जलसंधारण विभागानं हा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला होता. जलसंधारणाच्या क्षेत्रात राज्यात अनेक दशकांपासून मोठं काम उभं केलं जात आहे. माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी तर जलसंधारणाच्या कामांना संस्थात्मक स्वरूप देत पाणी अडवा, पाणी जिरवा या विचाराला व्यापक लोकचळवळीचं स्वरूप दिलं होतं. आताही या खात्यामार्फत नेमकी कोणती कामं हाती घेतली जातात, भविष्यातील महाराष्ट्रासाठी माती आणि पाण्याचं महत्त्व लक्षात घेता या खात्याच्या इतरही योजना आणि त्यांच्या अंमलबजावणीचं काय स्वरूप आहे या विषयावर बोलण्यासाठी या मृद आणि जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर साहेब आपल्यासोबत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले आहेत. नमस्कार सर, आपलं या कार्यक्रमात अगदी मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्र शासनाच्या